विचारते. सावकार, तुमचा सखूवर जीव आहे म्हणून तुम्ही माझ्या प्रेमाला पायदळी तुडवलत ना? अगं तुझं प्रेम मरू दे ग. दिगू, तू एकटाच आलास. सखू कुठे? सखू आता कधीही परत येणार नाही. अरे बापरे, म्हणजे खपली की जीव दिला? मनोरमे, काय? सखून जर जीव दिला असेल ना तर मी तुझा जीव घेईन. नाही. विचार दिगूला. विचारते. दिगू, सखूने खरंच जीव दिला? जीव दिला का तिने? नाही का रमाई, एवढं कुठं आपलं नशीब फळफळणार. हा पण मी तिला गावाच्या वेशीबाहेर घालवून आलोय आणि तिला बजावून सांगितलंय की या घरातच काय पण या गावात पण पाऊल ठेवायचं नाही. मी तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, या घरात कोणीही सखूचं नाव घ्यायचं नाही, कळलं? अगं बाई, गुप्तधन, सोनं, हंडा विसरलीस का काय? त्यासाठी सखू हवी. अरे तुला हे करायला कोणी सांगितलं होतं? सखूला वेशीच्या बाहेर का टाकलंस? बाबाजी महाराज त्यांनी काय सांगितलंय? सखूला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. आता बाबाजी महाराजांना मी काय उत्तर देऊ? रमाई, अगं तू कशाला? मी आहे ना, मी सांगेन बाबाजी महाराजांना. काय शिक्षा देतील ती मी भोगेन. अरे मूर्खा, शिक्षा तुला नाही रे, शिक्षा मला होईल. माणिकचा वापर कर मनोरमे, माणिकचा वापर कर. माणिक, चल. बाजूला. तू आत ये. माझ्या बरोबर ये माझ्या बरोबर. ह्या जाऊबाईंना काय झालंय? सकाळपासून ना जाऊबाई अशा विचित्रच वागतायत. म्हणजे कानात कर्ण पिशाचं बोलावं ना तसं अगदी दचकतायत आणि अशी हवेतच मान वाकडी करून काय बोलतायत आणि घाबरतायत. काय जाऊबाईंनाच काही झालं नसेल ना? इकडे सासूबाई. इकडे ये. माणिक, अगं अनर्थ झालाय. काय झालंय? सकू वाड्यात नाहीये. अहो, मग तुम्हाला काय झालंय सासूबाई? उलट चांगलंच झालं ना. सावकारांचं जिच्यावर मनापासून प्रेम आहे ती व्यात कायमची घरातून गेली. मला तर मनापासून हेच हवं होतं की तिला घरातून बाहेरच काढून टाकावं. तिला डोळ्यासमोरच नको होती मला. ती आपल्या नजरेसमोरच राहायला हवी. ती जर आपल्या नजरेसमोरून नाहीशी झाली ना तर ती कारस्थान करेल, तर ती विघ्न आले. तिला मुळीच मोकळं सोडायचं नाही. अगं माणिक, अशी कशी बदललीस? की खुळी झालीस? नाही म्हणजे डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? का? अगं ती सखू डोळ्यासमोरच हवी. तिला एक क्षण सुद्धा बाजूला करायचं नाही असं लहानपणापासून तूच म्हणायचीस ना. आठवतंय ना? त्यासाठीच लहानपणी साखरपुड्याला 2 दिवस असताना तू तिला तुझ्या घरी घेऊन गेली होतीस का? तर ती तुझ्या नजरेसमोर राहावी. अगं प्रत्यक्ष साखरपुड्याच्या वेळी आम्ही सखूला माझघरातनं अडगळीच्या खोलीत नेलं तर किती धिंगाणा घातलास तू की तिला माझ्या नजरेआड का केलं तुम्ही? आणि आता माणिक तू स्वतः म्हणतेस सखू घरात नको. अगं विचार कर की ती सखू जर नजरेआड झाली आणि तिनं बाहेरून तुझ्यावर किंवा दिगूवर काही जादूटोणा केला तर? किती विठ्ठल भक्त आहे ती, तुला ठाऊक आहेच ना. आणि बाहेरून तिने काही खेळ केला तर तुझं सुख एका क्षणात हवेत विरून जाईल. त्या दिगूला ती तिच्या मागे लावून घेईल.
हे तर मी ठार विसरूनच गेले होते. तेच म्हणते ना, आणि तूच म्हणालीस ना दिगूचं सकूवर खूप प्रेम आहे, मग तो आपलं कुणाचं ऐकेल का? तिच्या मागे मागे गेला, कुठल्या तरी दुसऱ्या गावात जाऊन नवीन संसार थाटला तर आपण काय करायचं? हे असंच हात चोळत बसावं लागेल तुला. नाही नाही नाही, जर का सखू बाहेर राहिली तर माझं सुख आणि सावकार कायमचे माझ्यापासून दूर जातील. हा असं कसं होईल? हा असं माझं सुख मी तिच्या हातात बरं देईन? नाही नाही. अगं हे मग विचार कसला करतेस? निघ आत्ताच्या आत्ता, कुणाला काही न सांगता सखूला घरी परत घेऊन ये. जा, जा, जा. बाबाजी महाराज योग्य वेळी योग्य व्यक्ती सुचवलीत. पण बाबाजी महाराज, तुम्ही जशी मला बुद्धी दिलीत तसंच माणिकला सुद्धा यश मिळू दे. तुळसा, ए तुळसा, अगं कुठेस तू? तुळसा, तुळसा. अगो बाई, गो बाई, घाबरलेलं मांजर थरथरत यावं तशीच आली गो बिचारी. काय ग, कुठे निघालीस? कुठे जाणार, कुठे राहणार, काही ठरवलंयस का? नसेल तर सांग मला, मी करीन हो व्यवस्था. नाही नाही माणिकताई, तुम्ही माझी व्यवस्था करू नका. मला कुठेच जायचं नाहीये. म्हणजे मला आपलं घर सोडून कुठेही जायचं नाही. पण तू घरात कशी येणार? सावकार काय म्हणाले? अहोंने सांगितलंय की घरात पाऊल ठेवायचं नाही. आहोंनी? मालकांनी. मालकांनी ठरवलंय ना, मग मी कसं काय बोलणार? माणिकताई, हो तुम्ही इथवर आलात ते काहीतरी ठरवूनच आला असाल ना.